हर वर्ष 30 जनवरी को राष्ट्रपिता महात्मा गांधी की पुण्यतिथि के दिन अंतर्राष्ट्रीय कुष्ठ रोग निवारण दिन के तौर पर मनाया जाता है, जिसका मुख्य उद्देश्य लोगों में इस रोग के प्रति जागरूकता फैलाना। SICES कॉलेज की NSS यूनिट द्वारा डॉक्टर BG छाया अस्पताल के सहयोग से अंबरनाथ पश्चिम के सरोदय नगर में एक दौड़ कुष्ठ रोग मुक्त भारत के लिए रन फॉर लेप्रोसी मैराथन का आयोजन किया गया। मैराथन की शुरुआत सुबह 7:30 बजे सरोदय नगर से महाराजा होटल तक। इस मैराथन को 2 भागों में बांटा गया, लड़कियों के लिए 1 और लड़कों के लिए 2 किलोमीटर, जिसमें लड़कियों में फर्स्ट उस्मा शेख, सेकंड सोनाली पटके, थर्ड काजल गुप्ता और लड़कों में फर्स्ट स्मितेश बद्रिके, सेकंड श्रीहरि मदिवल मुरलीधर और थर्ड प्रतीक पाटिल आए। मैराथन के बाद बच्चों के लिए सेमिनार का कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें बच्चों को कुष्ठ रोग के बारे में जानकारी दी गई, उसका जल्द पता लगाना, उसकी रोकथाम के बारे में और दवा के बारे में भी जानकारी दी। छाया अस्पताल के डॉक्टर द्वारा इस चर्चा के बाद पुरस्कार वितरण समारोह आयोजित किया। मैराथन के विजेताओं को प्रधानाचार्य डॉक्टर स्वप्ना सामेल और छाया अस्पताल के उच्च अधिकारियों द्वारा पदक, प्रमाण पत्र और नकद पुरस्कार से सम्मानित किया। इस कार्यक्रम का नेतृत्व छाया अस्पताल के अधिकारी और NSS यूनिट के सदस्य, सहायक प्रोफेसर विशाल सिंगारे, NSS अध्यक्ष PO, सहायक प्रोफेसर नीलम जायसवाल, NSS PO, सहायक प्रोफेसर डॉक्टर शरद आवते, सहायक प्रोफेसर शांति मुदलियार, सहायक प्रोफेसर प्रमिला शर्मा और सहायक प्रोफेसर मनप्रीत कौर बुमराह द्वारा किया गया। ज्यांना हा आजार झाला असेल त्यांना तुम्हाला 12 महिने हा 6 महिन्याचा उपचार आहे। 6 महिने आणि 12 महिने तुम्ही सर्वांनी कृपया आपले हात समोर करायचे आहेत आणि माझ्या मागे प्रतिज्ञा बोलायची आहे। मी आज स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन। जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन। जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये, शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्याच्यासोबत बसणे, खाणे, फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही। मी अशी सुद्धा शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील। राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त आज आपण SIES कॉलेज यांच्या समवेत कुष्ठरोग दिनानिमित्त आज आपण इथे रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉन अरेंज केलेली आहे।
या रन फॉर लेप्रेसी मॅरेथॉनमध्ये जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। मुख्य उद्देश हा लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, कुष्ठरोगाविषयी जो लोकांमध्ये गैरसमज आहेत ते दूर करणे हा आहे। आज NSS युनिट ऑफ SSA डिग्री कॉलेज तर्फे मॅरेथॉन रन फॉर लेप्रेसी करून आम्ही मॅरेथॉन करत आहोत। छाया हॉस्पिटल सोबत आम्ही हा कार्यक्रम करत आहोत। हा कार्यक्रम करण्यामागे आम्ही NSS ची आमची एक थीम आहे फिट इंडिया। त्या फिट इंडियाच्या कॅम्पेनच्या मार्फत आम्ही हे रन फॉर लिप्रेसी करत आहोत। त्याचबरोबर आम्ही हेल्थ अँड हायजीन हा आमचा ऍक्टिव्हिटी बेस प्रोजेक्ट आहे। त्याच्यामध्ये पण आम्ही हेल्थ अँड हायजीन कुष्ठरोग संबंधी इन्फॉर्मेशन आमचा एक सेमिनार होणार आहे रन फॉर लिप्रेसी मॅरेथॉन झाल्यानंतर। तर या पूर्ण मॅरेथॉन मध्ये आमचे NSS चे व्हॉलेंटियर्स, आमचे NSS ची कमिटी, आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल मॅडम, मॅनेजमेंट यांचे खूप सहकार्य लाभलेलं आहे आणि मी त्यांना धन्यवाद देत आहे। थँक्यू। महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम जिल्हा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने SIS डिग्री कॉलेज अंबरनाथ मिळून रन फॉर मॅरेथॉन रन फॉर लेप्रेसी हा उपक्रम आपण राबवत आहोत। हा उपक्रम राबवण्यामागे म्हणजे जनसामान्यांमध्ये असलेल्या लेप्रेसीची ज्या काही म्हणजे गैरसमज आहे तो गैरसमज दूर करणे हा या रन फॉर मॅरेथॉन रन फॉर लेप्रेसी याचा एक भाग आहे। सर्वांना म्हणजे ही जनजागृती होणे गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही लेप्रेसी मॅरेथॉन आपण आज आयोजित केलेली आहे। या माध्यमातून जनसामान्यांमध्ये लेप्रेसी विषयी असणारे जे गैरसमज आहे ते दूर होण्यास मदत होईल। धन्यवाद। छाया हॉस्पिटलचे सर्व अधिकारी यांचे मी आभार मानते। वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार व आजचा संदेश या वाहिनीचे न्यूज रिपोर्टर्स यांचाही खूप खूप आभार। तसेच SIS डिग्री कॉलेज इथले मॅनेजमेंट यांचे खूप खूप आभार। तसेच कार्यक्रमाला उपस्थित आमच्या लाडक्या मुख्याध्यापिका डॉक्टर स्वप्ना सबे मॅडम यांचे खूप खूप आभार। उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग व NSS युनिट आणि NSS व्हॉलेंटियर्स यांच्या सहकार्याचे खूप खूप आभार। धन्यवाद।